ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्यांचं अर्धशतक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस 14 ऑगस्टपासून नियमितपणे सुरू होईल. या तिकिटांची किंमत 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता आहे. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाच्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि गडकरींची सुद्धा नागपूर स्थानकावरती उपस्थिती. वंदे भारतमुळे नागपूर पुणे प्रवास 12 तासांवर. उपराजधानी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून सांस्कृतिक राजधानी पुणेच्या दरम्यान धावणारी वंदे भारत ही 881 किलोमीटरचं अंतर कापणार. सर्वात जास्त लांब पल्ल्याचा प्रवास करणारी ही देशामधली पहिलीच वंदे भारत ट्रेन आहे. पंतप्रधान मोदींनी बंगळुरू बेळगाव वंदे भारतला प्रत्यक्ष उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवला. तर वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या मुलांसोबत त्यांनी संवाद साधलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवरती मुंबईमध्ये आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाचा टीजर जारी. उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन. निवडणूक आयोग आणि भाजपने मतांची चोरी केल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपानंतर विरोधकांचं एकत्रित आंदोलन. विधानसभा निवडणुकीमध्ये 60 ते 65 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे लोक उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटले. शरद पवार यांच्यानंतर खासदार संजय राऊतांचा दावा. सत्ताधारी लोक ईव्हीएम मधूनच निवडणुका जिंकत आहेत असा भेटणाऱ्यांनी दावा केल्याची राऊतांची माहिती. 21 जुलैपासून जगदीप धनखड कुठे गायब झालेत? खासदार संजय राऊत यांचा सवाल. चीन आणि रशियामध्ये नेत्यांना गायब केलं जातं, भारतामध्ये सुद्धा तसं काही होतंय का? राऊतांचा सवाल. या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार, राऊतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन. जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिंदेंनी सुद्धा हे रक्तदान केलंय. काश्मीरी महिलांनी बांधली एकनाथ शिंदेंना राखी, तर इथल्या बहिणींचं सदैव रक्षण करणार, एकनाथ शिंदे यांचं काश्मीरी महिलांना आश्वासन. बारामतीमध्ये अजित पवार यांचा जनता दरबार. बारामती शहरामधल्या सहयोग सोसायटीमधील अजित पवार यांच्या निवासस्थानी आयोजित जनता दरबाराला लोकांची मोठी गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती बस स्थानकाची पाहणी. सुरू असणारी सर्व कामं दर्जात्मक करण्याच्या अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. कितीही समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचं स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आलंय. गुहागर मतदारसंघामधील ब्राह्मण सहाय्यक संघासोबत पेटलेल्या वादाच्या नंतर भास्कर जाधव यांची बोलकी प्रतिक्रिया. वाळू माफियांच्या विरोधामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले. अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्या एमपीडीए लावण्याचे बावनकुळेंनी निर्देश दिले आहेत. वाळू तस्करी न थांबल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार असणार असंही वक्तव्य. सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील यांना भाजपचा धक्का. विशाल पाटील यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. उद्या रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला कत्तलखाने आणि मांस विक्रीवरती बंदी. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 14 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत महानगरपालिकेकडून मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून 68,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई महानगरपालिका परिसरामधील 44 कबुतरखाना परिसरामध्ये 13 जुलैपासून 3 ऑगस्टच्या दरम्यान कारवाई. 142 जणांवरती गुन्हा दाखल. लोकांनी कुठल्या दिवशी काय खायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 15 ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयावरती जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा. वेळ आली तर शस्त्र देखील उचलू, जैन मुनी यांचा सरकारला इशारा. मुंबईतल्या दादरच्या कबुतरखाना परिसरामधल्या बंदोबस्तामध्ये अचानकपणे वाढ करण्यात आली. स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक देखील तैनात. यापूर्वी कबुतरखाने बंद करण्याच्या विरोधामध्ये इथे आंदोलन सुद्धा झालेलं होतं. गिरगावमधल्या कबुतरखान्यांवरील पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. कोर्टाकडून मुंबईमधील कबुतरखान्याच्या संदर्भात बंदीचे निर्देश. दरम्यान मुंबई पालिका गिरगाव चौपाटीवरच्या कबुतरखान्यांच्या संदर्भात नेमकी काय पावलं उचलणार याकडे लक्ष आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर 2 दिवस बंद राहील. देवीच्या मूळ मूर्तीवरील संवर्धनाच्या प्रक्रियेसाठी दर्शन बंद राहील. अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन मात्र घेता येईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शेगावमध्ये जाऊन संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचं त्यांनी दर्शन घेतलंय. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती.
धाराशिवमधल्या येरमाळा येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमेची यात्रा उत्साहामध्ये संपन्न झाली। यात्रेमध्ये पारंपरिक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा पार पडलाय। सीबीएसईचा मोठा निर्णय, 9वी साठी ओपन बुक एक्झाम। परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्यांना पुस्तकं सोबत ठेवता येतील। परीक्षेचा ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावरती भर दिला जाणार आहे। गौरी गणपतीच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीसाठी नवी नियमावली। अवजड वाहन चालकांना वेगांची मर्यादा पाळावी लागेल। वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी नियमावलीवरती शिक्कामोर्तब पार पडलं। रेल्वेच्या रिटर्न तिकिटावरती आता 20% सूट। रेल्वेनं प्रवाशांसाठी खास राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजना सुरू केली। 14 ऑगस्टपासून योजनेची बुकिंग सुरू होणार आहे। राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत या गाड्यांसाठी ही योजना लागू नाही। एसटीच्या 14 मार्गांवरती विशेष फेऱ्या। मुंबई, पुणे, सातारा आणि अलिबागसह विविध 14 मार्गांवरती विशेष फेऱ्या चालवल्या जातील। रक्षाबंधन आणि रविवारच्या निमित्ताने नियोजन। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाहीये। ओढ्याच्या पाण्यामधून अंत्ययात्रा काढावी लागली आहे। नागरिकांकडून ओढ्यावरच्या पुलाची मागणी। गडचिरोलीच्या सिरोंचामधील टेकडा बोरमपल्ली नाल्यावरती पुलाच्या अभावी नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। 6 गावांमधल्या नागरिकांना पावसाळ्यामध्ये कंबलपेटाच्या मार्गे तब्बल 10 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतोय। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामधील 5ही मंडळांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय। कपाशी, सोयाबीन, उडीद आणि मुगासह इतर पिकांचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा, चिखली, देऊळगाव राजा तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस। पुराने नदी काठावरची शेती पिकांसह खरडून गेली आहे। अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। सोलापूरचं उजनी धरण 100% भरलंय। आतापर्यंत 62 टीएमसी पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलं, तर धरणामध्ये सध्या 118 टीएमसी पाणी साठा आहे। शेतकऱ्यांच्या पाण्याची चिंता सध्या मिटली आहे। पुण्यामधल्या खडकवासला धरणाच्या साखळीमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला। खडकवासला धरणामधून मुठा उजवा कालवा मार्गे 750 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। राज्यामध्ये सोयाबीन आणि कपाशीवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय। पीक बाधित शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांनी काही उपाययोजना सुद्धा सुचवल्या। पुण्यामध्ये धावत्या कारवरती प्रेमी युगुलाचे चाळे। कारच्या रूफटॉपवरती बसून भर रस्त्यामध्ये रोमॅन्स। पुण्याच्या खराडी भागामधला प्रकार। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाचे 2 वेळा टॉवरवरती चढून आंदोलन। नागरिकांची करमणूक, मात्र पोलिसांची दमछाक। गायरान जागेमध्ये राहत असल्यामुळे जागा नावावरती करून देण्याची केली मागणी। नागरिकांचा जीव धोक्यात घालून रिक्षा चालकानं रील बनवली आहे। नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी पोलिसांमध्ये तक्रार। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आरोपींनी माफी मागितली। अकोल्यामधल्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी पार्सल आणलेल्या पोह्यामध्ये मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार। पोहे खाल्ल्याच्या नंतर रुग्णाला मळमळ आणि उलटीचा त्रास झालाय। अग्रवाल रेस्टॉरंटमधून पोहे आणल्याचा दावा। पुण्याच्या आंबेगाव भागामध्ये पुमाच्या नावाखाली बनावट टी शर्ट, ट्रॅक पॅन्टची विक्री। 8,13,000चा बनावट माल जप्त। गुन्हाही दाखल। वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर झाला। इतर प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल असल्यामुळे खोक्या भोसलेचा मुक्काम तुरुंगातच। सोलापूरमधल्या शरणू हांडे अपहरणाच्या प्रकरणामधल्या 7व्या आरोपीला अटक झाली आहे। समर्थ भैरी असं अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे। यापूर्वी अटक केलेल्या 6 आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। भंडारा दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणी 4 ताब्यात। आरोपींमध्ये भंडाऱ्यामधल्या 2 भावांसोबतच नागपूरमधल्या 2 जणांचा सुद्धा समावेश आहे। जुन्या वादामधून केली होती 2 जणांची निर्घृण हत्या। भंडाऱ्यामध्ये शेतात काम करताना वीज कोसळल्यामुळे महिलेची दृष्टी गेली आहे। मोहाडीमधल्या खैरलांजी गावातली घटना आहे। रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। जळगावमधल्या धरणगाव पोलिसांनी रात्री थरारक कारवाई केली। 40 किलोचा गांजा जप्त केला। चोपड्यामधून जळगावच्या दिशेने जात असताना नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी संशयित कारचा पाठलाग केला आणि 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। बुलढाण्याच्या नांदुरा बुरहाणपूर मार्गावरील भिंगारा घाटामध्ये ट्रकचा अपघात झाला। या अपघातामध्ये ट्रक 300 फूट खोल दरीमध्ये कोसळला। 2 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आंबेगाव पठार परिसरामधली घटना आहे। सासरच्या लोकांनी 20 लाख रुपयांची मागणी केल्याचा मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे। सासरच्या 7 जणांवरती गुन्हा दाखल। उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगावच्या पाळधी गावामधल्या 13 तरुण पुन्हा एकदा गावामध्ये परतले आहेत। गावकऱ्यांकडून या तरुणांचं स्वागत करण्यात आलं। मंत्री गुलाबराव पाटील यांची ही स्वागतासाठी उपस्थिती।
नव्या खातेदारांसाठी आयसीआयसीआय बँकेचा मोठा निर्णय. 1 ऑगस्टपासून उघडलेल्या सर्व खात्यांना 50,000 रुपयांचा बॅलन्स ठेवावा लागेल. मिनिमम बॅलन्समध्ये 10,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली. ग्रामीण आणि निमशहरी भागांसाठी 25,000 हा मिनिमम बॅलन्स. विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर. सयाजी शिंदे मुख्य भूमिका साकारतील. आजच्या पिढीसाठी अभिजात नाटकाची नवी आवृत्ती. तर बातम्यांचा